ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या सिंदेवाही तालुक्यातील शिवणी वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 274 नियत क्षेत्र पांगडी 1 परिसरात वाघ मृतावस्थेत आढळल्याने वनविभागाच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। आठवडाभरात वाघाचा मृत्यू होण्याची ही दुसरी घटना असून वनविभागाने वाघाचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्याचे म्हटले आहे। सिंदेवाही तालुक्यात 2 दिवसात 2 वाघांचा मृत्यू झाल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे। 2 जानेवारीला शिवणी वनपरिक्षेत्रातील पांगडी नियत क्षेत्रात अंदाजे 1.5 वर्षाच्या वाघाचा नर बछडा जखमी अवस्थेत आढळून आला होता। सदर बछड्याचे परीक्षण 7 जानेवारीला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आणि वाघावर औषधोपचार करण्यात आले। सदर बछडा 14 जानेवारीला शिवणी वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 274 अ व कोळसा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 277 मध्ये फिरत असल्याचे निदर्शनास आले होते। दरम्यान 20 जानेवारीला शिवणी वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 274 नियत क्षेत्र पांगडी 1 परिसरात सदर वाघाचा मृतदेह आढळून आला। या घटनेची माहिती वन अधिकाऱ्यांना होताच घटनास्थळी गाठून पंचनामा करण्यात आला। घटनास्थळी सहाय्यक वनसंरक्षक SS दुबे, NTCA प्रतिनिधी बंडू धोत्रे, प्रधान मुख्य वन्यजीव संरक्षक प्रतिनिधी मुकेश भांदकर, वनपरिक्षेत्र अधिकारी VD गलगट व इतर क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते। प्रथम दर्शनी सदर वाघाचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या झाल्याचे दिसून येत आहे। मृत वाघाला शवविच्छेदनासाठी TTC चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे। आठवड्यातील ही दुसरी घटना घडल्यामुळे वनविभागाच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे।